प्राध्यापक कुंदन पाटील यांचे विद्यार्थी आर्टिस्ट निलेश दुसे व कीर्ती तलवारे यांनी 36 तास बसून रांगोळीतून प्रभू श्रीराम प्रतिमा सादर। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील श्री इच्छापूर्ती गुरुदत्त मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, ज्यात प्रामुख्याने श्री गुरुदत्त जयंती निमित्त पालखी सोहळा तसेच भजन संध्या कार्यक्रम घेण्यात येत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देश प्रभू श्रीरामाचा जयघोष करीत असून रामलल्ला प्रतिष्ठान निमित्त जल्लोष साजरा करण्यात येत आहे। त्या दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी या ठिकाणी भव्य अशी रांगोळीतून प्रभू श्रीराम यांचा या ठिकाणी 36 तास एकाच ठिकाणी बसून रांगोळी काढली असून सदर कला प्राध्यापक कुंदन पाटील यांचे विद्यार्थी आर्टिस्ट निलेश दुसे व कीर्ती तलवारे या दोन्हींनी अतिशय उत्तम प्रकारे रांगोळी काढली असून प्रत्यक्ष हुबेहूब श्री प्रभू श्रीराम यांचे वनवास कुटियाजवळील प्रत्यक्ष देखावा या ठिकाणी रांगोळीतून सादर केला आहे। तर त्यांचे कौतुक श्री इच्छापूर्ती गुरुदत्त मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले। तर दुपारी आरती, संध्याकाळी ॲडव्होकेट तवर यांच्या हस्ते देखील सायंकाळी आरती होणार असून असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असल्याचे सांगण्यात आले। तर श्री इच्छापूर्ती गुरुदत्त मित्र मंडळाच्या वतीने सदर विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले। तर यावेळेस याबाबत अधिक माहिती प्राध्यापक कुंदन पाटील यांनी दिली। तर कार्यक्रमासाठी श्री इच्छापूर्ती गुरुदत्त मित्र मंडळ प्रमोदनगर सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। प्रभू रामचंद्र की जय, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम, प्रभू श्रीराम, जय सियाराम। संपूर्ण भारतवासियांसाठी अतिशय आनंदाचा एक मोठी पर्वणी ठरलेली आहे। रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त श्री इच्छापूर्ती गुरुदत्त मित्र मंडळ प्रमोदनगर यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला। आम्ही संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये अशी रांगोळी नाही अशा रांगोळीच्या माध्यमातून श्री प्रभू रामचंद्रांचा एक जीवनपट आम्ही इथं सादर केलेला आहे। अतिशय 36 तास कंटिन्यू आमचे निलेश दुसे आर्टिस्ट रांगोळी आर्टिस्ट यांनी ती रांगोळी कंप्लीट केलेली आहे। आम्हाला सर्वांना दाखवायचं आहे की आपला जो उत्साह आहे, आनंद आहे, आपण द्विगुणित करायचा आहे, कारण आपल्यासाठी आज एक गुढीपाडवा म्हणून पण आपण साजरे केलं पाहिजे। आणि सर्वांनी या उत्साहामध्ये प्रत्येकाने स्वतः जातीने भाग घेऊन आपल्याला तो एक सोहळा साजरा करायचा आहे। आज जर अयोध्येमध्ये जरी तो सोहळा साजरा होतोय तर प्रत्येकाला अयोध्येला जाणं जमणार नाही। त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या इच्छाशक्तीप्रमाणे हा कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रभू श्रीरामचंद्र सगळ्यांना यश प्राप्त करो अशीच इच्छा आम्ही श्री प्रमोदनगर मित्रमंडळ इच्छापूर्ती प्रमोदनगर मित्रमंडळाकडनं करतो आहोत। आणि संध्याकाळी दीप महोत्सव पण आम्ही साजरा करणार आहोत। 12:37ला आरती पण आहे आज दुपारी आणि संध्याकाळी माननीय तवर साहेब यांच्या हस्ते पण आम्ही आरतीचं आयोजन केलेलं आहे। तर मी सर्व भाविकांना विनंती करतो की या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा व प्रत्येकाने दर्शनाला प्रमोदनगरला यावं अशी इच्छा व्यक्त करतो।